इस बार देखिए अंपायर का फैसला आता हुआ, इट्स नो बॉल, और वहां पे 4 रन आते हुए 9+4, 5 रन टीम के स्कोरबोर्ड पर यहाँ पे ऐड किए जाएंगे। और अब टीम का स्कोरबोर्ड जहां पहुंचा है 38 रन, 38 रन ऑन द बोर्ड। इस बार स्ट्रोक अच्छा है और ये विनिंग स्ट्रोक आता हुआ मैच को फिनिश किया है। वेल प्लेड। दूसरी जीत यहाँ पे हासिल की है मेट्रो इकॉम वॉरियर्स इस टीम ने। वेल प्लेड।
जाऊया मॅच कडे. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात. या वेळेला देखील इकडे पहा, एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला खरं. जाऊया पुन्हा एकदा मायबोली मराठी या भाषेकडे आम्ही वळतोय. मराठीतलं समालोचन आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे. एक जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मेट्रो प्रीमियर लीग 2026 जबरदस्त आयोजन, अफलातून आयोजन. मेट्रो हा ब्रँड शूज आणि बॅगसाठी भरपूर प्रसिद्ध आहे. आणि पहा, मेट्रो या ब्रँडची एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये कालेर गावच्या क्रीडांगणावरती. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये खरं तर सहर्ष स्वागत करतो. यावेळीचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा बॅटरला संयमाची भाषा जणू काही वापरावी लागते. अफलातून खेळ आतापर्यंत प्रत्येक खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार झालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला फुलटॉस बॉल. फिल्डर आहेत भरपूर एक्साइटेड होत आणि तिकडे पहा कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा बॉलर का दिल तुटा आणि कॅच तिकडे पहा ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा आता तयार होतील. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न झालाय खरं. फिल्डर आहेत आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि तिकडे पहा बॉल आदळतोय लोमास लँड मध्ये. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला इकडे पहा लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट पहा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतभर खेळलं जातं. जे टेनिस बॉल क्रिकेट गल्ली क्रिकेट म्हणून ओळखलं जात होतं तेच क्रिकेट आज जर का आपण पाहिलं तर स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचलंय. आणि पहा आज प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटपटू एक करिअर म्हणून टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहत असतो. बॉलर आता पुन्हा एकदा तयार झाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेला क्लीन बॉल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेट दांडी गुल बॅटर बाद ठोक डीजे मास्टर.
होतात पुन्हा एकदा या वेळेला देखील ऑन साईडला फटका टर्न केलाय फिल्डर बॉलच्या मागे धावतायत खरे एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेवरती इथे संयम दाखवावा लागतो मेट्रो या ब्रँड्स मधील खरे तर हे सर्वच खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त स्पर्धा आहे अफलातून स्पर्धा बॉल तयार होतोय पुन्हा एकदम यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न उंच माझा झोका बॉल हवेत आहे बॉलच्या खाली फिल्डर पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ विकेट आली आहे बॅटर बाट ठोक डीजे गमावलेल्या आहेत चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज राजन आपल्याला पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा राजन तयार झाला बघा दरम्यानचा पुढचा बॉल राजनच्या माध्यमातून इथून कशा रीतीने हाताळला जाणार सर वेळ कमी घ्या प्लीज रजन या वेळेला देखील पंच सांगतात की ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे आणि पंचांचा निर्णय आला की हा वाईट बॉल याही वेळेला या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर वाईट आणि त्यावरती एक धाव खरं तर धावली जाते अशा दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज चूक करतो याही वेळेला पंचांचा सिग्नल आला की हा देखील वाईट बॉल आहे एक्स्ट्रा रन सातत्याने धावफलकावरती जोडला जातात वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो बाय 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय यावेळेला देखील पंचांचा सिग्नल जणू काय आमच्यापर्यंत येतोय पुन्हा एकदा बॉलर चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला वाईट आणि त्यावरती पुन्हा एकदा एक धाव धावली जाते 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालाच बॉल तयार होतोय पुन्हा एकदा या वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न झालाय फिल्डर बघा त्या रिझन मध्ये नाहीये बॉल सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार रन्स मिळतात 4 चौकार ठोक डीजे मास्टर पुढचा बॉल धावफलकावरती आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 20 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात
अजून 18 चेंडू शेष आहे. चला विनंती आहे, हंबल यू रिक्वेस्ट, विनंती आहे, फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. निकेश बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. निकेश आलम गोलंदाजी मार्क वरती. बॉलर निघालाय पुन्हा एकदम. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी जणू काही बॉलर निकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि इकडे पहा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, खडे खडे बॉलला फेकून दिले, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. बॉल हवेत, मोड कॅच. काय झेल पकडलाय, अफलातून कामगिरी. गौतम एक बेहतरीन कमेंटेटर भी है और उन्होंने यहाँ पे शानदार कैच लपका है. बैटर बात याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे पहा पंचांचा डिसिजन. बॅटर झालाय बाद, विकेट आली आहे. ठोक डीजे मास्टर ठोक. बॉलर आता पुढे एकदा तयार होणार आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल होता, त्याच्या माध्यमातून कशा रीतीने इथून हाताळला जाणार आहे. एक जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय. मेट्रो प्रीमियर लीग 2026. काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं, अफलातून आयोजन. यावेळेला देखील फटका दमदार खेळला. तिकडे पहा डिप्स स्क्वेअर रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे आणि याही मुवमेंटला फक्त एकच आपल्याला बघायला मिळतीये. धावफलकावरती रन्स आतापर्यंत आपण पाहताय. हॅलो हॅलो 28 28.
28 धावा. या वेळेला देखील इकडे पाक कट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुढ तालुक्यावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. नितीन सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॉलर बॅकड्राईव्ह खेळल्या समोरच्या दिशेला फटका तर अप्रतिम आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा. इथून मात्र
येस, थँक्यू. पुन्हा एकदा खरं तर आम्ही आपला संवेद रुजू होतोय. आतापर्यंत धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 49 धावांचं टार्गेट आहे. पाहूयात या लक्ष्याचा कशा रीतीनं पाठलाग केला जाणार. 12 मध्ये 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. बॉलर तयार. ओ यावेळेला पहा बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय खरा. तिकडे फिल्डर आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आणि या सिंगल शो मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. मेट्रो प्रीमियर लीग सध्या आपण पाहताय मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा या स्पर्धेचा आनंद घेतो. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. 2 कॅमेरासह खरं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. भली मोठी स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर काल्हेर गावच्या या क्रीडांगणावरती ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. आज प्रत्येक मेट्रो ब्रँच मधील जेवढे काही जे खरं तर वर्कर आहेत त्यांना कामातून वेळ काढून क्रिकेट खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि जबरदस्त आयोजन आहे. ओ बॅटची कडा. तिकडे पहा फिल्डर आहेत. बॉलला फील्ड करतील तोपर्यंत फक्त एकच धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके इकडे मारावे लागतील. षटकार चौकारांची आतषबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पहा बॉलर निघालाय पुन्हा एकदा. या बळीला फटका दमदार आहे. बॉल हवेत. बॉल कॅच. काय झेल पकडलाय. विकेट आली आणि बॅटबाज झालाय. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात. ओ याही वेळेला इकडे पहा फिरून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालात. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल. पुढचा बॉल. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इकडे सुद्धा बॅटरला खरं तर भरपूर घाम आता इकडून गाळावा लागतो कारण मॅच आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 बॉल मध्ये 18 करायच्या आहेत. 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. बॉलर निघाला पुन्हा एकदा. यावेळीला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल.
बघा स्क्रीनवरती दाखवलं जाते आमचे फोटोग्राफीच्या दुनियेतील भरपूर मोठं नाव आहे विशाल जाधव. खरं तर अप्रतिम फोटोग्राफी करतात. या स्पर्धेचे संपूर्ण छायाचित्र त्यांच्या माध्यमातून टिपली जातात. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून केले जाते. आवर्जून एंगेजमेंट फोटोग्राफी असेल, त्यानंतर वेडिंग फोटोग्राफी असेल, पर वेडिंग, बेबी शॉवर शूट, बर्थडे पार्टीचे शूट असतील, कॅन्डिड फोटो असतील, व्हिडिओ शूट असतील, मॉडेल शूट असतील, तर आवर्जून त्यांना प्रतिसाद द्या, जेणेकरून अनेक खरं तर छायाचित्र त्यांच्या माध्यमातून टिपली जातील. खूप चांगलं कॅमेरा वर्क ते करतात विशाल जाधव. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये उभं राहून आपला खेळाडूंचा खेळ ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतायत. जबरदस्त हार्ड वर्क. सॅल्यूट आहे विशाल तुमच्या कार्याला. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धाब्यांची गरज आहे. बॉल तयार. यावेळेला इनफिल्डच्या बळनं फटका दर्जेदार आहे. पॉवरफुल हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार हवा मिळतात 4 चौकार. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आता 14 करायच्या आहेत. 5 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 5 बॉल्स नीड टू 14 रन्स. 5 बॉल मध्ये 14 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल. पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. 5 मध्ये 14 ची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं चौकाराने इकडे स्वागत केलंय. बॉलर निघालाय. ओ लाईन पाहावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आणि पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता विजयासाठी 13 करायच्या आहेत. बॉलर निघाला. यावेळेला देखील बॉल हवेत आणि या मोमेंटला विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा नेता, संघाचा अभिनेता तारणहार मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गौतम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया गौतमच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. ओ यावेळेला पहा बॅटर गौतमला अक्षरशः भोवऱ्यासारखा गरा 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 फिरवलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये आता 13 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते बघा. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक गोलंदाजाने केलंय. जबरदस्त बॉलिंग. वाह अरविंद वाह. कमालीचा खेळ दाखवतात. आता 2 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. काय घडणार आहे? मोठे फटके इकडे मारावे लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न तर झालाय. बॉल हवेत आहे आणि इकडे पहा इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी आता 12 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 12 धावा. 12 धावा 1 चेंडू. काय घडणार? बॉलर निघाला पुन्हा एकदा. एखाद दुसरा चुकीचा बॉल टाकला त्यावरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. बॉल तयार आणि इकडे पहा सामना जिंकलाय. अभिनंदन. 18 धावा इकडे डिफेंड केल्या. खूप चांगली गोलंदाजी इथून मात्र दाखवली अरविंद यांनी आणि सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड अरविंद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही देणार आहोत.
चला अरविंद ठरलेले आहेत 11 बॉल मध्ये 20 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी त्यांनी साकारली. अरविंद सावंत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अरविंद या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित केले जाणार आहे. अशा प्रकारे 40+ टीम एकदम फॉर्मला आलेली दिसतेय. अरविंद सावंत यांच्यामुळे धुरंधर टीम फॉर्मला आलेली आहे सध्या तरी. अरविंद सावंत यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. वेल प्लेड अरविंद, काय लढलाय, जबरदस्त खेळ दाखवत असताना अरविंद हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चला 12 मॅन बघा, स्पर्धा लाईव्ह आहे मित्रांनो आणि स्कोर देखील आपला लाईव्ह अपडेट केला जातोय. जे 12 आहेत, 12 मॅन आहेत, तुम्हाला विनंती आहे लगेचच कमेंट्री बॉक्स मध्ये या. बैटिंग करणारा संघ आपला 12 मैन एक्स्ट्रा प्लेयर, बैटिंग करने वाली टीम अपना एक्स्ट्रा प्लेयर्स प्लीज तुरंत कमेंट्री बॉक्स में भेजना है. और फील्डिंग करने वाली टीम आपका भी एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में भेजना है. कैप्टन को गुजारिश है